होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. सॉरी सॉरी. अरे काय झालं माहितीये का, सीमावरीना बरं नाही ना, त्यामुळे स्वयंपाकाचं मला आणि रंजुताईलाच बघायला लागतंय, म्हणून यायला जमलं नाही. सॉरी सौरभ. बसले का सगळे जेवायला? म्हणजे नाही म्हणजे स्वयंपाकातून 2 मिनिटंही काढता आली नाहीत ना, की आपल्या नवऱ्याला काय हवंय हे पाहायला जावं म्हणून विचारलं. तू असा तिरकस का बोलतोयस? तिरकस तिरकस बोलतोय मी? एवढं का रागवतोयस तू? ए पिल्लू, ए ते पिल्लू बिल्लू बंद कर आता. पास झालं पिल्लू आणि सोनू. त्या पाळण्यातलं कुकुला बाळ नाहीये मी. आणि एवढीच हौस असेल ना तर घरात कुहू आहे, तिचे लाड करा. बरोबर, तुला पिल्लू नाही म्हणणार. माझं पिल्लू. राधा काय चाललंय यार? सौरभ, तुला बरं वाटव म्हणून मी हे सगळं करते. मला त्याचा कंटाळा आला असेल ना तर बंद कर सगळं. दिवसातून 2-4 मिनिटं माझ्यासाठी काढली ना तर बरं होईल. असं आडवा पडलोय ना म्हणून ही अवस्था झाली. बरा झालो ना की नाही सांगणार या या म्हणून. काय रे सौरभ, तुझ्यासाठीच करते ना मी हे सगळं. सारखं सारखं तुझ्यासाठी करते सांगायची गरज नाहीये. माहितीये मला सगळेजण उपकार करताय माझ्यावर. सगळे उपकार करताय, दया दाखवताय माझ्यावर, कारण तुम्ही सगळे महान आहात ना. मी नालायक आणि फालतू माणूस आहे अत्यंत. वेड आहे ना मी. एकदम गोड आहेस, एकदम शहाणा आहेस, एकदम भोळा आहेस. आज आंघोळीचा विचार दिसत नाही वाटतं. दुसऱ्या कोणीतरी घालावी लागते ना मला अंघोळ, म्हणून हाका मारत होतो तुला. पण तू तर. सॉरी 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 सॉरी. मी यश जिजूंना बोलवते आणि गरम गरम जेवण पण तयार आहे. मस्त जेव आणि झोपून जा. हा, राधा तू मला कधी सोडून नाही ना जाणार? वेडा, शक्य आहे का ते? अरे मला जेवायला मिळणार आहे की नाही? नाही तर जा तुम्ही वृद्धाश्रमात. राधा, सौरभ, मलाच जावं लागेल. हा, आलेच मी. जा जा. आत्ता म्हणालीस कधी सोडून जाणार नाही आणि एका क्षणात निघून गेलीस. जा. अक्का हळू. सॉरी. राधा, त्यात थोडीशी मिरपूड घाल, दादांना आवडेल. ओके.
थँक्यू सीमा वहिनी. मला माहितीच नव्हतं की दादांना मिरपूड आवडते सूपमध्ये. मी लक्षात ठेवीन. नुसता गोंधळ उडालाय बाईंचा. होऊ दे. एकाच वेळी 8 अवधानं सांभाळण्याचं स्किल अंगी बाणवलं ना की ती चांगली गृहिणी होईल. हॉस्पिटलमध्ये सांभाळतेस ना सगळं. धावपळ होईल थोडीशी, पण शिकेल हळूहळू. अच्छा, हा काय मला पटला नाही सौरभचा. त्याच्या तोंडात असे शब्द यायला नाही पाहिजे होते खरे म्हणाल तर. मान्य आहे तो आजारी आहे, एका जागेवर खेळलाय म्हणून चिडचिडा झालाय, म्हणून त्याने असं बोलावं, तुम्ही आमच्या घरी कशाला येता, माझ्या घरी पडलेलेच असता आणि आम्हाला फुकटचा डोस पाजता. काय बोलणं आहे पोराचं, आणि ते पण तुमच्यासारख्या देव माणसाला. मला अजिबात आवडलेला नाही. अरे तू केवढा ते केवढे, हे बोलणं म्हणजे. आय माय सॉरी. मी तुम्हाला त्याच्या बाजूने मी जरा सॉरी म्हणतो, तुम्ही जरा समजून घ्या त्या पोराला. हा ऐकलं? मला तर इथून निघूनच जावं असं वाटतं. अहो, माझ्या घरात मला किंमत नव्हतीच. या घरात काही प्रेम मिळत होतं म्हणून येत होतो. घरवांना इथेही माझी अडचण होत असेल तर कुठेही जायचं नाहीस तू, इथेच राहायचंय. कोण तुला घरातनं घालवतं बघतो ना मी. ते माकड बोललं ना, त्याला काय ऐकायला का? दारू काय मी ते पडलेला असतो. अरे तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे तो. मूर्ख कुठला, नॉन सेन्स. आता बरं नाही म्हणून बरा झाला ना, चांगलं मुस्काट फोडतो की नाही बघ. मध्या ते काय नाही. आता ना मी एक कामच करणार आहे. माझं सगळं व्हील आहे ना घारूच्या नावाने करून टाकणार. हे घरदार सगळी संपत्ती घारूच्या नावाने करतो. बसा बाबलाट. अहो, दादा तुम्ही पण एवढा तापातापी नका करू. अरे ते नाही तर काय? नाही. दादा शांत व्हा. हा, बघा. गरम गरम सूप प्या. हे घ्या. काय ग, माझ्या जिवलग मित्राला ना असं तो घाणेरडं बोललाय ना, अपमान केलाय. माझ्या सूप घशाखाली जाणार नाही. दादा पण सौरभला समजूया, त्याचं चुकलं. घरवण्णा, मी त्याच्या वतीने तुम्हाला सॉरी म्हणते. अरे त्यांनी बाळा, खरंच तुम्हाला हट अरे केलं. बाळा, तू किती लोकांच्या वतीनं किती वेळा सॉरी म्हणणार ग. बघितलंच किती गुणाची आहे सून माझी. घे आता. घ्या सूप प्या. हा. गार होईल नाही तर. हो, घे रे बाबा. सावकाश, गरम आहे ते. घ्या घ्या. दर तिचं मन मोडू नको. तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. त्याला द्यावंच लागणार आहे. पर्याय नाही आपल्याकडे काही. घ्या. बघतोस काय असा. पी आता. घे. चमचा द्या ना मला. देणार तुला. हा वेगळा चमचा तुझ्यासाठी. तो द्या आम्हाला. हिरवा नको. हे द्या, हे द्या. हा, हिरवा आम्हाला दोघांना दे. आम्ही आपले मित्र हिरवा. तू घे पांढरा. हा, पॅन पांढरी आहे ना हा, माझी. म्हणून घे पी. हा अप्रतिम ग पोरी, अप्रतिम सूप बनवलंयस. आणि काळी मिरी घातलीस. मला आवडतं काळी मिरी घातलेलं सूप. तुला कसं काय माहिती? बघ, सगळं हिला माहितीये. माझ्या आवडी निवडी सगळं माहितीये. दादा, मला सीमा वहिनींनी सांगितलं. बघितलंच घारू, म्हणजे आमच्या सीमाला माहित होतं की मला सुपामध्ये काळी मिरी घातलेली आवडते. पण आजपर्यंत कधी घातली नाही. फक्त मिऱ्या माझ्या डोक्यावर वाटल्या आणि तिने. दादा शांत व्हा. मी आहे ना, मी करून देईन तुम्हाला. पाहिलंच घारू, माझी सून किती गुणाची आहे. आता ही आल्यापासून ना सगळं कसं व्यवस्थित चाललेलं आहे. दादा, आणखीन एक काम करशील? तुझ्या नवऱ्याला जरा समजावून सांग. नाही, असं वडीलधाऱ्या माणसांची कुठल्याही मनस्थितीमध्ये असला तरी असं बोलणं बरोबर नाहीये. हे संस्कार नाही केलेत आम्ही त्याच्यावरती. ठीक आहे रे. काय बघ, म्हणजे तुझं ऐकतो तो. तू जास्त जवळची आहेस. समजून सांग. म्हणजे आम्हाला तोंड उघडण्याची वेळच येणार नाही. हो. पी सूप पी. सांगेल ती समजून. घरवांना काळी मिरी ग. पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा. रंजे, तू सांगितलेल्या सगळ्या भाज्या आणि कूसाठी एक चांगला खेळणं आणलेला आहे. होम मिनिस्टर. ला 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 ला. रंजे, एवढी हसतेस लाजतेस. काय कांद्या पोह्याचा कार्यक्रम आहे काय तुझा? आणि हा काय, ही साडी कोणाची?
हा त्या सीमा वहिनीची का राधाची? त्या हिटलरची असेल तर वाट लागली बाबा, ती पहिली ठेव नेऊन. यश, ही साडी नाहीये काही. ही साडी नाही मग काय ड्रेस आहे? ही पैठणी आहे, पैठणी. पैठणी? हम्म. तुला कोणी दिली? ही पैठणी मला दिली आहे होम मिनिस्टरनी. होम मिनिस्टर? अरे यश, मी रोज संध्याकाळी 6:30 वाजता झी मराठीवर होम मिनिस्टर बघते ना. हा त्यात ना एक प्रश्न विचारला जातो. हा. त्याचं बरोबर उत्तर दिलं की लकी विनरला ही पैठणी मिळते. काय सांगते का? हो ना. आणि मुख्य म्हणजे हे उत्तर द्यायचं असतं मिस कॉल करून. असा हा, म्हणजे फुकट. काय सांगते काय? काय एकही पैसा खर्च न करता मिळवली मी ही पैठणी. काय सांगतेस काय? यश, बघ ना काय खुलून दिसते ना मला. होय होय होम होय, मिनिस्टरची होम डिलिव्हरी. चांगली दिसते. आता 2 घोट चहा मिळेल काय मला? आत्ता आणते. हा, सदरावरती जर तारी समोर. बरं आहे, होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी फुकटात. चांगला आहे, चांगला आहे. असा काहीतरी आमच्यासारख्या बाप्यांसाठी सुद्धा सुरू करा म्हणावं. हो हो, माझी तयारी झाली आहे, मी निघतोच आहे आता. हो, येतो येतो. राधा, कुठे चाललीस? हॉस्पिटलला. पण तू तर रजेवरच ना. नाही, सौरभचे रिपोर्ट्स आणायचे आहेत. हो, मग मी निघालोच आहे. चल, मी सोडतो तुला. नको, मी जाईन. नाही काय राधा, मला तुझ्याशी बोलायचंय थोडं एका महत्वाच्या विषयावर. कुठला विषय? म्हटलं तर सिरियस आहे, म्हटलं तर नाही. हो, पण पॉझिटिव्ह मात्र आहे. बाकी जाता जाता बोलूयाच आपण. ओके, चल. चला. काय झालं? गाडी का थांबवली? राधा, झेंडे बघ ना ते. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या दिवशी हे झेंडे घेऊन गाडीत लावायला मला खूप आवडत. आपला नॅशनल फ्लॅग असं सिग्नलवर विकला जाणं चुकीचं नाही वाटत तुम्हाला? दुसऱ्या दिवशी जेव्हा हे झेंडे रस्त्यावर पडलेले दिसतात तेव्हा खूप वाईट वाटतं. खरंय तुझं म्हणणं. आपल्या राष्ट्रध्वजाची अवहेलना करणाऱ्यांना जशी शिक्षा होते ना, तसेच हे झेंडे रस्त्यावर टाकणाऱ्यांना पण झाली पाहिजे. तरच लोक जागे होतील. बरं, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं असं म्हणालात. अरे हो, बोलायचं असं होतं की राधा, 2 दिवसापूर्वी मला मोनिका आणि गार्गी भेटल्या होत्या आणि बोलण्यातून मला गार्गीच्या प्रॉब्लेम विषयी कळलं. काय? नाही, तू काळजी करू नकोस. मी आउट ऑफ कन्सर्नच बोलतोय. मला खूप काळजी वाटते. सुरुवातीच्या स्टेजला गार्गीनी मनगडाची नस कापून घेतली होती, त्यामुळे खूप ब्लड लॉस झालं होतं आणि इतर कॉम्प्लिकेशन सुद्धा होते. त्यामुळे बाळ वाढवणं हा एकच पर्याय होता. पण सगळी परिस्थिती लक्षात घेता अग्निदिव्यच आहे. राधा, याच विषयी मला बोलायचं होतं. काय राधा, माझ्या आयुष्यात मी खूप चुका केल्या, खूप. आणि चुका करणाऱ्यांना लोक कसे टोचून खातात हे मी पाहिलंय, अनुभवलंय. त्यामुळे मला गार्गीला सपोर्ट करावासा वाटतोय. म्हणजे दया म्हणून नाही, दया म्हणून नाही, एक मैत्रीच्या भावनेने, प्रेमाच्या भावनेने. मी गार्गीशी लग्न करायला तयार आहे. मस्त झालं ना म्हणतो कार्यक्रम. अवली, कशाला आला? परवा दादा किती बोललेत आठवत आहे ना तुला? तुमच्या त्या पार्टी प्रकरणापासून घरात किती प्रॉब्लेम सुरू झालेत माहिती आहेत ना? मग पुन्हा कोणी काही बोललं ना तर मला सांगू नकोस. ऍक्च्युली रंजूताई, राधानीच आम्हाला फोन करून बोलवलं. म्हणाली की सौरभ घरी एकटा आहे, त्याला कंपनी द्यायला या. आणि रंजूताई, सौरभचं असं झाल्यामुळे तो खूप अपसेट असतो ना, म्हणून आलो.
बरं ठीक आहे, जा तुम्ही. आवली, बाकीच्यांचं ठीक आहे, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जाऊ द्या ना रंजूताई, आता झालं ते झालं. माझं आणि सौरभचं चुकलं. आय एम सॉरी. पण ती चूक किती भोगावी लागते दिसते ना तुला. पुन्हा असं वागू नका, कानाला खडा लाव. काय म्हणते मी? हो. मी ठीक आहे, पण तुम्ही सगळे इकडे कुठे? अरे राधानं फोन केला मला. ती म्हणली सौरभला घरात फार बोर होतंय, एकटाच आहे, कंपनी द्यायला ये. मग आलो आम्ही लगेच. आणि खरं सांगू, तुला खूप मिस केलं आज. हो ना, खूप मिस केलं. मिस केलं यार. आणि तेवढ्यात मग राधाचा फोन आला ओलीला, म्हणून मग लगेच आलो धावत. थँक्स यार. पण केसर, आय एम रिअली सॉरी. म्हणजे तू आणि तुझ्या बाबांनी एवढं केलं आणि मी नाही जॉईन होऊ शकलो. नेमकं त्याच दिवशी. इट्स ओके बाबा, बरा झालास की बघूया. एनिवेज, पण राधा कुठे आहे? अगं ती हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलमध्ये? तुला अशा परिस्थितीत एकट्याला टाकून? कमाल आहे. केसर, एक मिनिट. ड्युटीवर नाही गेलीये, माझे रिपोर्ट्स आणायला गेली. आणि माझ्यासाठी 1 महिना रजाई घेतली तिने. क्या बात आहे सौर्या, तुझी बायको लईच भारी आहे यार. हा, हो की नाही? गार्गी, मला वाटतं की केदारचा प्रस्ताव सगळ्याच दृष्टीने चांगला आहे. त्यामुळे त्यांचं प्रपोजल तू एक्सेप्ट करावं असं मला वाटतं. तसंही दुसरा कुठलाच पर्याय नाहीये माझ्याकडे. मला मान्य आहे हे लग्न. हो, ग्रेट. गार्गी, बिलीव्ह मी, आपण एक खूप चांगलं आयुष्य जगणार आहोत. गार्गीनी हो म्हटले ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण फक्त आपल्या चौघांना हे लग्न मान्य असून उपयोग नाहीये ना. आपल्याला घरातल्या सगळ्यांना गार्गीच्या प्रेग्नन्सी बद्दल कल्पना द्यावी लागेल. सगळं सत्य सांगावं लागेल. अर्थातच आपल्याला कोणालाही अंधारात ठेवायचं नाहीये. पण यात आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतील, तरच आपल्याला घरच्यांची परवानगी मिळेल. कोणत्या? एक तर गार्गीची प्रेग्नन्सी, आणि मी तिच्याशी लग्न करण्याचं डिसिजन. या बाबतीत घरच्यांशी फक्त मी बोलेन. तू या बाबतीत काही चर्चा करू नकोस राधा. पण नाही, कारण तसं झालं ना राधा, तर घरच्यांना असं वाटेल की तू तुझी बहीण आमच्या गळ्यात मारतेस. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रेग्नन्सीला मीच जबाबदारी असं सांगायचं. हॅलो मॅम. हा सौरभ, कसा आहेस रे? आता बरं आहे मॅम. तब्येत ठीक आहे ना? आणि फिजिओथेरपी नियमित करतोयस ना? आता पुष्कळ सुधारणा आहे मॅम. बाय द वे मॅम, त्या बन्सलनी पुन्हा काही त्रास दिला नाही ना? नाही नाही, कमिशनर साहेबच म्हणाले ना की मी स्वतःच त्याच्यात लक्ष घालतो. त्यामुळे त्याच्यानंतर काही त्रास नाही. तू त्याची काळजी करू नको. मग ठीक आहे. तू स्वतःची प्रकृती सांभाळ. लवकर छान बरा हो. हिंडता फिरता हो. घरी ये, मी वाट बघते. येस मॅम, नक्की. बाय. टेक केअर. सौर्या, पण बाकी काही म्हणा, तुझी मजा आहे. सगळं जागेवर बसल्या बसल्या मिळतोय. हा, तुम्ही सगळेजण इथे काय करताय? केदार, पण तुम्ही असं? हो, कारण मी असं सांगेन की राधा, सौरभ जेव्हा पळून गेले तेव्हा मी खूप फ्रस्ट्रेट झालो. मला आधाराची गरज होती. माझी गार्गीची ओळख झाली. तिने मला खूप आधार दिला. नकळत आम्ही जवळ आलो आणि आमच्याकडनं ही चूक झाली. पण आता आम्ही लग्न करणार आहोत, तेव्हा आमच्या बाळासकट आम्हाला ऍक्सेप्ट करा. केदार, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. जशी तुमच्या मनात राघव मंत्री सारखी एक वाईट वृत्ती दडली होती, तसंच एक देव माणसाचं रूपही दडलं होतं, जे आज समोर आलं. तुमच्या जन्माची ऋणी आहे मी आज. राधा, काय करतेस तू?
तू माझ्यावर विश्वास ठेवला हेच माझ्यासाठी खूप आहे ग.